मित्रांनो, सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 3 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 1. नुकतेच निधन झालेले नवीन चावला यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले आहे? ऑप्शन ए मुख्य निवडणूक आयुक्त, ऑप्शन बी मुख्य न्यायाधीश, ऑप्शन सी उपराष्ट्रपती, ऑप्शन डी लोकसभा अध्यक्ष. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुख्य निवडणूक आयुक्त. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. सन 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत कोणी मांडला? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी अमित शहा, ऑप्शन सी अरुण जेटली, ऑप्शन डी निर्मला सीतारामन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी निर्मला सीतारामन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. अर्थसंकल्प 2025-26 नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 11.56, ऑप्शन सी 12.50, ऑप्शन डी 12.75. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 12.75. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. अर्थसंकल्पात विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक किती टक्केपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे? ऑप्शन ए 80, ऑप्शन बी 90, ऑप्शन सी 100, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 100. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक मर्यादा सध्या किती टक्के आहे? ऑप्शन ए 69, ऑप्शन बी 64, ऑप्शन सी 74, ऑप्शन डी 70. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 74. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या वर्षापर्यंत सर्वांसाठी विमा हे ध्येय केंद्राने ठेवले आहे? ऑप्शन ए 2027, ऑप्शन बी 2037, ऑप्शन सी 2049, ऑप्शन डी 2047. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2047. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. सध्या भारतात किती आयु विमा कंपन्या काम करत आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 25. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 25. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. सध्या भारतात किती सामान्य विमा कंपन्या काम करत आहे? ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 24, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 34. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 34. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. किती वर्षापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर निगा केंद्र उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपये वरून किती लाख करण्यात आली आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीवर आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीच्या राज्यामध्ये दुसऱ्या स्थानी आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्रात किती नोंदणीकृत स्टार्टअप आहे? ऑप्शन ए 22,459, ऑप्शन बी 23,459, ऑप्शन सी 24,459, ऑप्शन डी 25,459. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 25,459. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. अर्थसंकल्पामध्ये कोणत्या राज्यात मखाना मंडळ उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बिहार. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये किती कोटीची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन ए 62,500, ऑप्शन बी 63,500, ऑप्शन सी 64,500, ऑप्शन डी 61,500. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 63,500. चा प्रश्न क्रमांक 16. डिसेंबर 2024 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर किती टक्के होता? ऑप्शन ए 5.5, ऑप्शन बी 6.8, ऑप्शन सी 7.4, ऑप्शन डी 7.8. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 7.8. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. किती जीवनरक्षक औषधावरील सीमा शुल्क रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 28, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 36. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 36. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. केंद्रीय आदिवासी मंत्रालयाची तरतूद मागील वर्षाच्या तुलनेत वाढ करून किती कोटी करण्यात आली आहे? ऑप्शन ए 12,925, ऑप्शन बी 13,925, ऑप्शन सी 12,546, ऑप्शन डी 14,925. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 14,925. तरचा प्रश्न क्रमांक 19. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी 1 लाख घरे पूर्ण करण्यासाठी किती कोटी रुपयांची नवीन योजना स्वामी निधी 2 ची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे?
ऑप्शन ए 10,000, ऑप्शन बी 12,000, ऑप्शन सी 13,009, ऑप्शन डी 15,000. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 15,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सलग कितवा अर्थसंकल्प सादर केला आहे? ऑप्शन ए 5वा, ऑप्शन बी 6वा, ऑप्शन सी 7वा, ऑप्शन डी 8वा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 8वा. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीच्या राज्यामध्ये तिसऱ्या स्थानी आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. केंद्र सरकारची बहुउद्देशीय कल्पना असलेला खेलो इंडियासाठी किती कोटीची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन ए 509, ऑप्शन बी 799, ऑप्शन सी 899, ऑप्शन डी 1000. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1000. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या महिला खो खो संघाने सुवर्ण पदक पटकावले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्ण पदक पटकावले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. अर्थसंकल्प 2025-26 नुसार एकूण किती लाख कोटी महसूल जमा आहे? ऑप्शन ए 24.96, ऑप्शन बी 34.96, ऑप्शन सी 28.96, ऑप्शन डी 32.96. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 34.96. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. अर्थसंकल्प 2025-26 नुसार एकूण किती लाख कोटी खर्च होणार आहे? ऑप्शन ए 40.65, ऑप्शन बी 50.65, ऑप्शन सी 51.65, ऑप्शन डी 41.65. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 50.65. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 27. प्राचीन ग्रंथाचे जतन व सर्वेक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात येणार आहे? ऑप्शन ए ज्ञान भारत, ऑप्शन बी सनातन भारत, ऑप्शन सी आध्यात्मिक भारत, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ज्ञान भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. देशातील राज्यामध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कोणता निर्देशांक जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन ए खेळाडू गुणवत्ता निर्देशांक, ऑप्शन बी शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक, ऑप्शन सी खेळ पुरस्कार निर्देशांक, ऑप्शन डी गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक. चा प्रश्न क्रमांक 29. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्टार्टअपना प्रोत्साहन देताना केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये किती हजार कोटी रुपयांचा फंड ऑफ फंड्सची घोषणा केली आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 12. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. स्टार्टअप इंडिया योजनेची घोषणा कधी करण्यात आली होती? ऑप्शन ए 15 जानेवारी 2015, ऑप्शन बी 16 जानेवारी 2016, ऑप्शन सी 17 जानेवारी 2017, ऑप्शन डी 18 जानेवारी 2018. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 16 जानेवारी 2016. नंतरचा प्रश्न क्रमांक 31. देशात एकूण DPIITची मान्यता असलेले स्टार्टअपची संख्या किती आहे? ऑप्शन ए 1.37 लाख, ऑप्शन बी 1.47 लाख, ऑप्शन सी 1.27 लाख, ऑप्शन डी 1.57 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1.57 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 32. यावर्षीच्या अर्थसंकल्पात पीक विमा योजनेसाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन ए 10,422, ऑप्शन बी 10,242, ऑप्शन सी 11,242, ऑप्शन डी 12,242. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 12,242. नंतरचा प्रश्न क्रमांक 33. अर्थसंकल्प 2025-26 नुसार देशाची एकूण कर वसुली किती आहे? ऑप्शन ए 25.37 लाख कोटी, ऑप्शन बी 26.37 लाख कोटी, ऑप्शन सी 37.25 लाख कोटी, ऑप्शन डी 37.52 लाख कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 25.37 लाख कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 34. GDPच्या तुलनेत महसुली तूट किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए 4.4, ऑप्शन बी 4.6, ऑप्शन सी 4.8, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 4.4. नंतरचा प्रश्न क्रमांक 35. कापूस उत्पादकता मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटीचा कालावधी किती असणार आहे? ऑप्शन ए 1 वर्ष, ऑप्शन बी 2 वर्ष, ऑप्शन सी 3 वर्ष, ऑप्शन डी 5 वर्ष. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5 वर्ष. नंतरचा प्रश्न क्रमांक 36. देशातील मागास असलेल्या किती जिल्ह्यासाठी पंतप्रधान धनधान्य योजना जाहीर केली आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 75, ऑप्शन सी 95, ऑप्शन डी 100. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 100.
नंतरचा प्रश्न क्रमांक 37 राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 ही कितवी स्पर्धा होती? ऑप्शन ए 65, ऑप्शन बी 66, ऑप्शन सी 67, ऑप्शन डी 68. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 67. नंतरचा प्रश्न क्रमांक 38 राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी 2025 चे विजेते कोण ठरले आहेत? ऑप्शन ए पृथ्वीराज मोहोड, ऑप्शन बी महेंद्र गायकवाड, ऑप्शन सी महेंद्र सदर, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पृथ्वीराज मोहोड. नंतरचा प्रश्न क्रमांक 39 राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी 2025 चे उपविजेते कोण ठरले आहेत? ऑप्शन ए शिवराज राशे, ऑप्शन बी पुनीत बालन, ऑप्शन सी सिकंदर शेख, ऑप्शन डी महेंद्र गायकवाड. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महेंद्र गायकवाड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 40 राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन बी अहिल्यानगर, ऑप्शन सी धाराशिव, ऑप्शन डी सोलापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अहिल्यानगर. नंतरचा प्रश्न क्रमांक 41 राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2025च्या महाराष्ट्र केसरी विजेता कोणत्या जिल्ह्याचा आहे? ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पुणे. तरचा प्रश्न क्रमांक 42 19 वर्षाखालील महिला 2020 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या देशाचा संघ विजेता ठरला आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी कॅनडा, ऑप्शन सी दक्षिण कोरिया, ऑप्शन डी मलेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 43 द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार 2024 या वर्षात दक्षिण कोरियाच्या कोणत्या कंपनीने सर्वाधिक पेटंट मिळवले आहे? ऑप्शन ए सॅमसंग, ऑप्शन बी लिनोवा, ऑप्शन सी मोटोजी, ऑप्शन डी ॲपल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सॅमसंग. नंतरचा प्रश्न क्रमांक 44 उच्च विद्यापीठासह उच्च शैक्षणिक संस्थांसाठी जारी केलेल्या नियम अहवालात विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC कोणत्या वर्षापर्यंत देशातील सर्व संस्था बहुविद्याशाखीय केल्या जातील असे सांगितले आहे? ऑप्शन ए 2030, ऑप्शन बी 2035, ऑप्शन सी 2040, ऑप्शन डी 2047. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2040. तरचा प्रश्न क्रमांक 45 उच्च विद्यापीठासह उच्च शैक्षणिक संस्थांसाठी जारी केलेल्या नियम अहवालात विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC कोणत्या वर्षापर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक उच्च शिक्षण संस्था असेल असे सांगितले आहे? ऑप्शन ए 2030, ऑप्शन बी 2035, ऑप्शन सी 2040, ऑप्शन डी 2047. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2030. मित्रांनो अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास क्षमा असावी.